चलो टॉपिक चलाओ, करंट इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, बेसिक टर्म्स काही माहित पाहिजेत. बेसिक टर्म्स फर्स्ट कोणती आहे? चार्ज. चार्ज ही एक अशी प्रॉपर्टी आहे मॅटरची जी इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी और प्रोटॉन डेफिशियन्सी दाखवते. ठीक आहे, म्हणजे चार्ज किती प्रकारचे आहेत सांगा? 3. फर्स्ट कोणता असतो? पॉझिटिव्ह, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज? निगेटिव्ह चार्ज. प्रोटॉनवर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. आणि न्यूट्रॉनवर कोणता चार्ज? न्यूट्रल. ठीक आहे, हे टाइप्स ऑफ चार्जेस. मग चार्ज डिनोट कशाने करतात? ठीक आहे, चार्ज इज डिनोटेड बाय क्यू. ठीक आहे, डिनोटेड बाय क्यू. आणि चार्जची युनिट काय? युनिट कुलम. काय चार्जची युनिट? कुलम. मग ह्यात मेजर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन. एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो? 1.6 × 10⁻⁻19 कुलम. ठीक आहे, 1 इलेक्ट्रॉन वरचा चार्ज किती असतो? 1.6 × 10⁻⁻19 कुलम. ठीक आहे, नाव पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतो? दोन पोटेन्शियल्सचा किंवा 2 पॉइंट्स मधला जो पोटेन्शियलचा कॅपॅसिटीचा डिफरन्स आहे त्याला काय म्हणतो? पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. मग पोटेन्शियल डिफरन्स हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये असणार आहे. याच्याकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त असतील, त्याच्याकडे नंबर ऑफ प्रोटॉन जास्त असतील, और नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस अँड निगेटिव्ह चार्जेस ते जास्त असतील. ठीक आहे, म्हणजे दोघांमध्ये काय? पोटेन्शियल डिफरन्स आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे 2 पॉइंट मध्ये असणारा कॅपॅसिटीचा डिफरन्स. ठीक आहे, त्यात ती याची डायग्राम पाहिली होती कशाची? हे दोन्ही सपोज कनेक्टेड आहेत. ठीक आहे, तर पोटेन्शियलचा डिफरन्स आहे ना दोघांमध्ये, तर पाणी फ्लो करतं. ठीक आहे, जर पोटेन्शियलचा डिफरन्स नसेल तर पाणी फ्लो करेल का? नाही. ठीक आहे, दोन्ही सेम पोटेन्शियल असेल तर पाणी फ्लो करत नाही. सेम इथे पण तेच होतं. जर पोटेन्शियल डिफरन्स नसेल तर मग करंट फ्लो करणार नाही. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स जर नसेल तर करंट फ्लो करणार नाही. पोटेन्शियल डिफरन्स असेल तरच करंट फ्लो करतो. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि हेच पोटेन्शियल डिफरन्स कसं देतो आपण? बॅटरी लावून. कसं देतो? बॅटरी लावून. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स कसं देतो आपण? बॅटरी लावून. त्यालाच आपण EMF म्हणतो, विच इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. कळाले? मग पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय? W/Q, वर्क डन पर युनिट चार्ज. एका चार्जने केलेलं काम म्हणजे काय? तो पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, तसं युनिट काय येतं? युनिट येतं व्होल्ट. काय येतं? व्होल्ट. ठीक आहे, डिनोशन V. ठीक आहे, युनिट काय? व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्सचा ओहम्स लॉ नुसार फॉर्म्युला काय येतो? ओहम्स लॉ नुसार ओहम्स लॉ काय? V = IR. काय फॉर्म्युला ओहम्स लॉचा? V = IR. नाव करंट. करंट म्हणजे काय? फ्लो ऑफ एनिथिंग. ठीक आहे, कशाचाही फ्लो याला काय म्हणतो आपण? करंट. जर चार्जेसचा फ्लो असेल तर त्याला काय म्हणतो मग? इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? चार्जेसचा फ्लो. ठीक आहे, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? चार्जेसचा फ्लो. ठीक आहे, इलेक्ट्रिक करंट कशाने डिनोट करतात? I. ठीक आहे, I = फॉर्म्युला काय असतो? चार्ज पर युनिट टाइम, Q/T. I काय असतो? चार्ज पर युनिट टाइम, विच इज Q/T. आणि त्याचं युनिट येतं काय? येतं युनिट? एम्पियर. काय येतं? एम्पियर. करंटचे युनिट काय? एम्पियर. बेसिक समजलंय. फर्स्ट काय? चार्ज, नंतर पोटेन्शियल डिफरन्स आणि नंतर करंट. समजलंय बेसिक. प्रत्येकाची युनिट्स, प्रत्येकाचे फॉर्म्युले लक्षात पाहिजे. मेजर याच्यातले जे फॉर्म्युले ते बेसिक फॉर्म्युले. हा, V = W/Q. त्यानंतर I = Q/T आणि V = IR. ठीक आहे, तिन्ही फॉर्म्युले लिहून ठेवायचे. समजले? पुढे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय? अपोज करतो. ठीक आहे, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. करंटला अपोज करणारा कोण असतो? रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्स कसं दाखवतो आपण सर्किट मध्ये? करेक्ट का? रेजिस्टन्स असं दाखवला जातो. रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय R. ठीक आहे, आणि युनिट काय त्याचं? ओहम. काय युनिट आहे? ओहम. ठीक आहे, रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय R. युनिट काय त्याचं? ओहम. ठीक आहे, मग रेजिस्टन्स इन सिरीज असेल तर काय येतो फॉर्म्युला? R1 + R2 + R3 RN पर्यंत. ठीक आहे, रेजिस्टन्स पॅरलल मध्ये असेल. ठीक आहे, पॅरलल मध्ये काय येतो फॉर्म्युला? पॅरलल मध्ये काय येतो फॉर्म्युला? 1/RP = 1/,
प्लस 1/R3. हा येतो पॅरलल मध्ये फॉर्म्युला. रेझिस्टन्स जर सिरीज मध्ये लावलं, सिरीज मध्ये लावलं म्हणजे काय, सरळ सरळ लावलं, हे सिरीज कॉम्बिनेशन झालं. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय, हे झालं पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. याच्यात काय कॉन्स्टंट असतं, यात करंट कॉन्स्टंट असतं, यात पोटेन्शियल डिफरन्स, या दोन पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे, क्लिअर आहे का. हा काय झाला रेझिस्टन्स. काय झाला रेझिस्टन्स. रेझिस्टन्सची युनिट काय, ओहम. ठीक आहे, रेझिस्टन्सची युनिट काय, रेझिस्टन्सची युनिट काय युनिट आहे, ओहम. ठीक आहे. नंतर काय कंडक्टन्स. कंडक्टन्स हा असतो रेझिस्टन्सच्या उलटा. 1/R इज कंडक्टन्स. ठीक आहे. रेजिस्ट करणं म्हणजे अपोज करणं, आणि कंडक्ट करणं म्हणजे काय, त्या पोझिशन त्या फ्लो करून देणं. ठीक आहे. अपोज न करणं म्हणजे कंडक्टन्स येतो ना. तर कंडक्टन्स काय येतो 1/R. काय येतो कंडक्टन्स 1/R. मग युनिट काय त्याचं 1/ओहम. म्हणजेच काय ओहम इनव्हर्स. ओहम. नाही नाही. नंतर काय येतं रेझिस्टिव्हिटी. नंतर काय येतं रेझिस्टिव्हिटी. ठीक आहे. रेझिस्टिव्हिटी तुम्ही डिसाइड करा कोणाचं ऐकायचं. ठीक ठीक आहे. काय नेक्स्ट पॉईंट रेझिस्टिव्हिटी. तर रेझिस्टिव्हिटी काय असते, हा जो आपला रेझिस्टन्स आहे तो रेझिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल असतो लेंथला. ठीक आहे. लेंथ जितकी इन्क्रीज होईल, ठीक आहे, वायरची लेंथ जितकी इन्क्रीज होईल तितका रेझिस्टन्स इन्क्रीज होत जातो. एक्झाम्पल घेतलं होतं आपण की जर सपोज तुम्हाला एक डिस्टन्स टू एक डिस्टन्स जायचं, ठीक आहे, जर 3 पॉईंट आहेत तुमच्याकडं ए बी आणि सी, ए टू बी जायचंय, रेझिस्टन्स लागला सपोज तुम्हाला स्पीड ब्रेकर लागला एक, ठीक आहे, आणि इथे अजून एक आहे. ठीक आहे. ए टू बी जाण्यासाठी एकच रेझिस्टन्स लागतोय. ठीक आहे. पण लेंथ इन्क्रीज केली म्हणजे काय, ए टू सी जर जायचं असेल तर किती रेझिस्टन्स लागतात 2. म्हणजे लेंथ जर इन्क्रीज झाली, ट्रॅव्हलिंगची लेंथ इन्क्रीज झाली तर रेझिस्टन्स पण काय होतो इन्क्रीज होतो. याचा अर्थ दोघांमध्ये काय डायरेक्ट प्रपोर्शन. रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय असतो एरिया. एरियाला कसा असतो तो इनव्हर्सली प्रपोर्शनल. याचा अर्थ काय, जर हा रस्ता आहे, या रस्त्यावर इथे स्पीड ब्रेकर आहे, ठीक आहे, आणि रस्त्याची काय केली आता रेझिस्टन्स तेवढाच ठेवला आणि रस्त्याची आपण काय वाढवला एरिया वाढवला. एरिया वाढवला म्हणजे इथपर्यंत घेतला. तर आपले लोक इतकी शानी काय करतात मग साईडने जातात, इथून जातात. ठीक आहे. मग भले काय होऊ दे या स्पीड ब्रेकरवरून जायचं. याचा अर्थ एरिया जर इन्क्रीज झाला तर काय होतं रेझिस्टन्स कमी. एरिया इन्क्रीज झाला ना रेझिस्टन्स कमी झाला. ठीक आहे. मग हे काय इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग दोघांना कंबाईन करा. दोघांना कंबाईन करून काय येईल मग रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल बाय ए. ठीक आहे. रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल बाय ए. सो रेझिस्टन्स इज इक्वल टू कॉन्स्टंट येतो रो, आणि याच कॉन्स्टंटला काय म्हटलं होतं रेझिस्टिव्हिटी. काय म्हटलं होतं रेझिस्टिव्हिटी. मग रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय येईल, रो इकडेच ठेवा, ए इकडे जाईल म्हणजे आर ए अपॉन याला रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला. क्लिअर आहे. रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला म्हणजे युनिट काय, युनिट कसं काढणार पहा. रेझिस्टन्स युनिट काय ओहम. ठीक आहे. एरियाचं युनिट काय मीटर स्क्वेअर, आणि लेंथचं युनिट काय असतं मीटर. मीटर आणि मीटर गेला म्हणजे रेझिस्टिव्हिटीचं युनिट काय आलं ओहम मीटर. काय आलं युनिट ओहम मीटर. क्लिअर आहे. काय आलं युनिट ओहम मीटर. समजलंय का, झेपलंय. ठीक. आता मेन चॅप्टर स्टार्ट होईल. ठीक आहे. बेसिक्स लक्षात आलेत. काय काय बेसिक आहेत. पहिलं चार्ज, ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स प्रत्येकाची युनिट आणि डिनोशन लक्षात ठेवायचे. करंट, करंटचं फॉर्म्युला आणि युनिट लक्षात ठेवणार. रेझिस्टन्स युनिट फॉर्म्युला, कंडक्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल. आता चॅप्टर स्टार्ट होतो. तर हा बेसिक टर्म्स आहेत. पहिल्या काय जंक्शन, लूप आणि ब्रांचेस. ठीक आहे. इजी आहे समजून घेण्यासाठी. जिथे नंबर ऑफ कंडक्टर्स एकत्र येतील एका पॉइंटला त्याला काय म्हणणार जंक्शन. जसं ट्रेनचं जंक्शन असतं. ठीक आहे. ट्रेनचं जंक्शन असतं म्हणजे काय नंबर ऑफ ट्रेन्स, सगळ्या ट्रेन्स एका पॉइंटला येऊन मिळतात भेटतात त्याला काय म्हणतो आपण जंक्शन. ठीक आहे. जसं पुणे जंक्शन आहे, काय होतात सगळ्या ट्रेन एका पॉइंटला येऊन भेटतात ना. ठीक आहे. जसं कंडक्टर्स एका पॉइंटला येऊन सगळे काय झाले मर्ज झाले किंवा एका पॉइंटला येऊन कनेक्ट झाले त्याला काय म्हणणार आपण जंक्शन. एनी पॉइंट इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क वेअर 2 or more कंडक्टर्स आर जॉईंट टुगेदर. 2 or more कंडक्टर्स जॉईन केले त्याला काय म्हणणार जंक्शन. ठीक आहे.
या पॉइंटला काय म्हणणार, जंक्शन. ठीक आहे, 3 कंडक्टर्स एकत्र जॉईन केले तर काय म्हणणार, जंक्शन. क्लिअर आहे, क्लिअर आहे का? झेपलंय. पुढे लूप. एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज कॉल्ड एज लूप और मेश. हे मेश पण वर्ड लक्षात ठेवा, कारण तुम्ही ज्यावेळी हायर स्टडीजला घाल त्यावेळी लूप नाही म्हटलं त्याला, त्याला मेश म्हटलं जातं. ठीक आहे, तर एनी क्लोज कंडक्टिंग पाथ म्हणजे असा पाथ जो कसा आहे, क्लोज आहे. ठीक आहे, कसा आहे, क्लोज आहे, त्याला काय म्हणणार तुम्ही, त्याला काय म्हणणार तुम्ही, लूप. काय म्हणणार, लूप और मेश. ठीक आहे, असा पाथ की जो काय आहे, कनेक्टेड आहे. ठीक आहे, जॉईंड आहे, त्याला काय म्हणणार, लूप. कनेक्टिंग पाथ आहे जो कसा आहे, क्लोज्ड कंडक्टिंग पाथ आहे, त्याला काय म्हणणार, लूप और मेश. समजलंय का, लूप और मेश. नंतर काय, ब्रांचेस. अ ब्रांच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन टू जंक्शन्स. दोन जंक्शनच्या इथं एखादी काय निघणार, ब्रांच निघणार. मग ब्रांच कशी येते, जर सपोज हे आणि याला आपण डिवाइड केलं तर ही काय येते, याची ब्रांच. ठीक आहे, जसं ट्रीच्या ब्रांचेस असतात, सर्किटच्या पण काय असतील, ब्रांच असते. क्लिअर आहे का, झेपलंय. पॉईंट्स लक्षात ठेवा फक्त, हे याला येत नाहीत, डेफिनेशनला येत नाहीत, बट फक्त कशाला काय म्हणतात हे लक्षात राहू दे. लूप इम्पॉर्टंट आहे, लूप म्हणजे काय ते. ठीक आहे, क्लिअर आहे. पुढे आता इथे चॅप्टर स्टार्ट होतो, काय, किर्चॉफ्स लॉ ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क्स. किर्चॉफ्सचे किती लॉज आहेत, 2 लॉज आहेत. ठीक आहे, फर्स्ट लॉ काय काय किर्चॉफ फर्स्ट लॉ, त्यालाच काय म्हटलं जातं, करंट लॉ और जंक्शन लॉ. ठीक आहे, आणि सेकंड लॉ काय, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ठीक आहे, फर्स्ट लॉ काय सांगतो, इझी आहे. फर्स्ट लॉ काय सांगतो, द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ॲट अ जंक्शन इन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज 0. एखादा इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे, त्यात जंक्शनला करंट काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जितक्या नंबर ऑफ ट्रेन्स येतात तितक्या नंबर ऑफ जातात ना, म्हणजे जंक्शनला नंबर ऑफ ट्रेन्स किती राहतात, 0. जितक्या येत आहेत तितक्या जात आहेत. ठीक आहे, तसंच करंटच्या बाबतीत आहे. ठीक आहे, एखादा जंक्शन आहे तर त्या जंक्शनला नंबर ऑफ जो करंट येतोय, ठीक आहे, जो करंट येतोय आणि जातोय, तर याच्यावर अल्जेब्रिक सम, इथे करंट काय राहतो, 0. अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ॲट जंक्शन इज 0. जंक्शनला करंट काय राहणार आहे, 0. जंक्शनला करंट काय राहणार आहे, 0. ठीक आहे, मग याचं साइन कन्व्हेन्शन होते. साइन कन्व्हेन्शन काय आहेत, जो करंट येतो, ठीक आहे, जो करंट येतो तो काय असतो, तो काय असतो, पॉझिटिव्ह. येणारा करंट पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजे टुवर्ड्स द जंक्शन येत असेल एखादा करंट, तो काय असतो, पॉझिटिव्ह. तो काय असतो, पॉझिटिव्ह टुवर्ड्स द जंक्शन. आणि अवे फ्रॉम द जंक्शन काय असतो, नेगेटिव्ह. ठीक आहे, याचं एक्झाम्पल, फाइव एम्पियर करंट आहे, 2 एम्पियर, 6 एम्पियर, इथला करंट आहे किती. ठीक आहे, काय करायचं आहे तुम्हाला, करंट काय राहणार आहे, 0 राहणार आहे. ठीक आहे, जंक्शनला करंट काय राहणार आहे, 0. मग थोडक्यात तुम्हाला काय पाहायचंय की बाबा येणारा करंट किती आहे, जाणारा करंट किती आहे, मग तिथे किती शिल्लक राहील. ठीक आहे, म्हणजे येणारा पहा बरं किती आहे, हा 5 आहे, आणि इकडून परत या पॉइंटला काय होतोय, या पॉइंटला तो ऍड होतोय ना. ठीक आहे, म्हणजे या जंक्शनला करंट किती येतोय, 7 एम्पियर इतका येतोय, आणि जातोय पण किती, आता मग इथून 7 एम्पियर करंट जाणार. ठीक आहे, 7 एम्पियर आला, त्या 7 एम्पियर मधला 6 एम्पियर परत कुठे गेला, बाहेर गेला, म्हणजे इकडे किती राहिला, 1 एम्पियर. ठीक आहे, म्हणजे आय ची व्हॅल्यू काय आली, 1 एम्पियर. क्लिअर आहे, जाणारा नेगेटिव्ह, येणारा पॉझिटिव्ह. ठीक आहे, येणारा पॉझिटिव्ह होता म्हणून इथे 5 + 2 केलं. ठीक आहे, आणि हा जात होता ना म्हणून हा 7 - 6 केला. ठीक आहे, समजलंय का, झेपलंय का. पुढे नेक्स्ट काय, किर्चॉफ्स सेकंड लॉ, त्याला काय म्हणतो आपण, व्होल्टेज लॉ. द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. म्हणजे थांबा, मॅथमॅटिकल स्टेटमेंट राहिले होतं ना. मॅथमॅटिकली कसं लिहू शकता, समेशन ऑफ आय फ्रॉम आय इज इक्वल टू 0 to n इज इक्वल टू काय येतो, 0 ॲट जंक्शन. ठीक आहे, ॲट जंक्शन साठी.
आता अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्सचा अल्जेब्रिक सम, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय होतो, IR, ठीक आहे, प्लस समेशन ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज 0, ठीक आहे. सर्किटमध्ये असणारा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आणि पोटेन्शियल डिफरन्स याचं समेशन काय येतं, 0 येतं, ठीक आहे. काय येतं, समेशन 0, ठीक आहे. मग त्याचं साइन कन्व्हेन्शन, ते साइन कन्व्हेन्शन शिकण्याच्या आधी तुम्हाला लूप माहित पाहिजे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता एक लूप घेऊयात आपण, कन्सिडर करा एक लूप आहे, ठीक आहे. लूप नेम कशी केली जाते, ज्या पॉइंटला स्टार्ट केलं त्याच पॉइंटला एंड करायचं. मग मला लूप इथून स्टार्ट करायची सपोज ए पासून, ठीक आहे. याला काय म्हणणार, लूप ABCDA ही झाली लूप, ठीक आहे. आता उलटी करायचं सपोज, किंवा बी पासून स्टार्ट करायचं, मग बी पासून लूप स्टार्ट करताना काय म्हणाल, लूप BCDAB ही झाली लूप, ठीक आहे. लूप समजला का, लूप कशा स्टार्ट करायचा, कशा एंड करायचा. लूप कुठून स्टार्ट करणार, ज्या पॉईंट पासून स्टार्ट करतो त्याच पॉईंटला ती लूप काय झाली पाहिजे, एंड झाली पाहिजे, ठीक आहे. लूपचा स्टार्टिंग आणि एंड पॉईंट काय पाहिजे, सेम पाहिजे. समजलंय का लूप, लूप समजली आहे. तर काय करायचं आता तुम्हाला, याच्यात साइन कन्व्हेन्शन यूज करायचे. साइन कन्व्हेन्शन IR साठी वेगळे असतील आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स साठी वेगळे असतील, ठीक आहे. IR साठीचे साइन कन्व्हेन्शन असेल, ठीक आहे. फर्स्ट साइन कन्व्हेन्शन असं येतं, जर लूपची डायरेक्शन आणि IR ची डायरेक्शन सेम असेल तर काय येतं रे, निगेटिव्ह. काय येतं, निगेटिव्ह. लूपची डायरेक्शन IR ची डायरेक्शन डिफरंट असेल तर काय होतं, पॉझिटिव्ह, ठीक आहे. याच्यात लूप मध्ये तुम्ही ट्रॅव्हल करत असताना लूप मध्ये तुम्ही ट्रॅव्हल करत असताना जर तुम्ही पॉझिटिव्ह पासून निगेटिव्हला गेला तर EMF काय येतो, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह पासून निगेटिव्हला ट्रॅव्हल करणं म्हणजे काय ते सांगते, आणि इथून निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेला तर EMF काय येतो, पॉझिटिव्ह, ठीक आहे. आता हे कसं पाहायचं, आता लूप कन्सिडर केली सपोज आपण, ही लूप आहे ABCDA ही लूप आहे, ठीक आहे. आता इथे व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स कुठं असणार आहे, जिथे रेजिस्टन्स आहे तिथं पोटेन्शियल डिफरन्स असणार, ठीक आहे. या रेजिस्टन्सला आपण सपोज म्हटलं आहे, म्हणजे इथला पोटेन्शियल डिफरन्स काय आला, IR. लूपची डायरेक्शन काय तुमची, इथून इकडे जात आहे ना, ठीक आहे. A पासून B पर्यंत जात आहे, ठीक आहे. करंटची डायरेक्शन आधी नोट करून घ्या, करंटची डायरेक्शन काय असते, पॉझिटिव्ह पासून निगेटिव्हला, म्हणजे ही झाली करंटची डायरेक्शन. करंटची डायरेक्शन कळाली. आता लूप कुठून ट्रेस करतोय आपण, A पासून B पर्यंत. करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन काय झाली, सारखी. जर करंटची आणि लूपची डायरेक्शन सारखी असेल तर काय येतो, IR निगेटिव्ह, म्हणजे इथे काय आला, -IR आला. कळालंय का, काय आलं, -IR. आता इकडे आलात, ठीक आहे. आता इथून EMF ट्रॅव्हल करत असताना कुठून ट्रॅव्हल करतो, निगेटिव्ह पासून पॉझिटिव्हला ना, छोटी लाईन काय असते निगेटिव्हची. निगेटिव्ह पासून कुठे ट्रॅव्हल करतोय आपण, पॉझिटिव्हला ट्रॅव्हल करतोय. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेलाय, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेलाय, मग EMF काय येतो, पॉझिटिव्ह. ज्या डिरेक्शनला तुम्ही जाताय ते घ्यायचं, ठीक आहे. म्हणजे काय येईल ते, पॉझिटिव्ह EMF इज इक्वल टू 0. ही झाली लूपची या कंडिशन. कळालंय का, परत एक घेऊया. ठीक, सगळ्यात पहिलं काय करणार आपण, करंटचे डायरेक्शन देणार. करंटचे डायरेक्शन काय असते, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, ठीक आहे. आता लूप ट्रेस करायची आपल्याला, एखादी लूप सांग, तनिष्का लूप सांगा एखादीचं, सांग लवकर. ABCDA, ठीक आहे. इन लूप, एकच सांगताय दुसरी सांगायची, ठीक आहे. इन लूप ABCDA ही लूप आहे. A पासून परत कुठे यायचे आपल्याला, A लाच यायचंय, ठीक आहे. A to B जात असताना काय लागतोय तुम्हाला, रेजिस्टन्स लागतोय. इथला करंट काय, I, म्हणजे इथं काय लिहू शकता, IR1. इथला व्होल्टेज काय आला, IR1. मग काय येईल ते, -IR1. का, कारण दोघांची डिरेक्शन काय आहे, सेमच आहे. करंटची डिरेक्शन आणि लूपची डिरेक्शन सेमच आहे, ठीक आहे. इकडे आलात काय, डिरेक्शन सेम आहे, ठीक आहे. आणि इथला रेजिस्टन्स R2 आहे, म्हटल्यानंतर इथला पोटेन्शियल डिफरन्स काय आला, IR2, म्हणजे -IR2. इकडे आलात काय, आता EMF आला इथे, कुठून कुठे ट्रॅव्हल केलं तुम्ही, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ट्रॅव्हल केलं. याचा अर्थ काय झाला, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेलाय, काय आलं, पॉझिटिव्ह EMF आला, ठीक आहे. इकडे आलो काय, इथे
R3 लागला म्हणजे मायनस ऑफ IR3. मायनस का केलं? कारण सेम डिरेक्शन आहे दोघांची पण. ठीक आहे, आणि तुम्ही कुठे पोहोचला आता ए पॉइंटला, म्हणजे इज इक्वल टू काय आलं? 0. क्लिअर आहे? झेपले आतापर्यंत? सगळं कळालंय? ठीक. हा झाला किर्चॉफ सेकंड लॉ, व्होल्टेज लॉ. काय सांगतो तो? द समेशन ऑफ potential difference and EMF is 0. The algebraic sum of potential difference and electromotive forces in the closed loop is 0. लूप कशी पाहिजे? क्लोज्ड पाहिजे म्हणा, हे लक्षात राहू द्या. नेक्स्ट, व्हिटस्टोन्स ब्रिज. सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन. काय? व्हिटस्टोन्स ब्रिज. काय असतो व्हिटस्टोन्स ब्रिज? आता व्हिटस्टोन्स ब्रिज काय असतो? तनिष्का, व्हिटस्टोन्स ब्रिज काय असतो? व्हिटस्टोन्स ब्रिजचा प्रिन्सिपल काय किंवा कशासाठी यूज करतात व्हिटस्टोन्स ब्रिज? रेजिस्टन्स मेजर करायला. एक अननोन रेजिस्टन्स असतो, तो अननोन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण काय यूज करतो? व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज यूज करतो. व्हिटस्टोन्स ब्रिज यूज करतो. मीटर ब्रिज पण अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठीच यूज केला जातो. व्हिटस्टोन्स ब्रिजच्या प्रिन्सिपलवर मीटर ब्रिज चालतो. ठीक आहे, व्हिटस्टोन्स ब्रिज आहे. व्हिटस्टोन्स ब्रिजचे दोन ऍप्लिकेशन्स आहेत. कोणता? मीटर ब्रिज आणि पोटेन्शिओमीटर. हे त्याच्या दोन ऍप्लिकेशन्स. ठीक आहे, ऍप्लिकेशन म्हणजे याची कन्सेप्ट कुठे लागते? या दोघांमध्ये लागते. कळालंय का? ठीक आहे, पहा काय केलं आता कन्स्ट्रक्शन याच्यात. क्यू कुठे आहे मला सांगा बरं. P Q R S. ठीक आहे, असं लक्षात राहणं बेटर राहतं. ठीक आहे, उलटा सी काढायचा आहे. ठीक आहे, P Q R S हे लक्षात राहू द्या. असं उलटा सी काढायचा. ठीक आहे, उलटा सी काढायचा म्हणजे इथं P इथं Q R S. ठीक आहे, क्लिअर एवढं? झेपलंय का एवढं? ठीक. तुम्हाला काय फाइंड करायचं आता ते लक्षात घ्या. आधी व्हिटस्टोन्स मीटर ब्रिजची जी कंडिशन आहे, ठीक आहे, बॅलन्सिंग कंडिशन म्हणतो आपण तिला. काय म्हणतो? बॅलन्सिंग कंडिशन. ती बॅलन्सिंग कंडिशन फाइंड करायची. तनिष्का, काय फाइंड करायचे? बॅलन्सिंग कंडिशन फाइंड करायचे. काय फाइंड करायचे? बॅलन्सिंग कंडिशन. ठीक आहे, आधी लूप अप्लाय करणं यायला पाहिजे. ठीक आहे, जर सपोज A B C D म्हणूया त्याला. ठीक आहे, EMF आहे. आधी करंटचे डायरेक्शन. आधी काय? करंटचे डायरेक्शन. कसं जातो करंट? पॉझिटिव्ह पासून निगेटिव्हला. ठीक आहे, इथे आल्यानंतर करंट काय होणार आहे रे? डिवाइड होणार. ठीक आहे, मग इथला करंट सपोज म्हणूयात आपण I1. इथला करंट I2. परत या पॉइंटला आलं. हा I1 इथे या पॉइंटला आला. या पॉइंटला आल्यानंतर काय होणार? तो परत डिवाइड होणार. मग इथला करंट जर IG असेल तर इथला करंट काय होईल? I1 मायनस IG. हे कळालं का? हे कळालं का? इथला करंट किती आहे? I. इथला करंट I1. इथला करंट I2. मग या पॉइंटला आलं. या पॉइंटला आल्यानंतर हा I1 काय झाला? IG. त्यातला IG इकडे गेला. ठीक आहे, इथे परत सेपरेशन होणार आहे ना. ठीक आहे, म्हणजे इथे काय राहिलं? मग IG इकडे गेलाय तर इथे काय राहणार? I1 मायनस IG. आता हा IG खाली येईल. ठीक आहे, आणि हा I2 आणि IG दोघं एकत्र येऊन इथं काय होईल? I2 प्लस IG. म्हणजे इकडे काय राहणार? इथे IG परत खाली येईल आणि या इथे काय राहील? I2 प्लस IG. आणि ह्या पॉइंटला आल्यानंतर दोन करंट एकत्र येतात ना. ठीक आहे, पहिला करंट काय आहे? I1 मायनस IG. दुसरा करंट काय आहे? I2 प्लस IG. ठीक आहे, हा आणि हा गेला म्हणजे काय राहिलं? I1 मायनस I1 प्लस I2 प्लस आहे ना. I1 प्लस I2 राहिला. ठीक आहे, आणि I1 प्लस I2 म्हणजेच काय तुमचा I. म्हणजे येऊन परत काय करंट काय मिळाला आपल्याला? I. हे कळालं काय गेलं? हा, करू शकता उलट. करू शकता, येऊन करंट आयच येणार आहे. म्हणजे असंही करू शकता तुम्ही या पॉइंटला की या I2 मधला जो करंट आहे तो इकडे ट्रॅव्हल करतोय. ठीक आहे, असंही करू शकता. बट पोटेन्शियल डिफरन्स करंटला काय करतोय? पोटेन्शियल डिफरन्स इकडून नेऊन इकडे नेतोय. बट तुमच्या मनावर आहे कुठून न्यायचं आहे. ठीक आहे, कळालंय का? समजलंय काय? इथे परत करंट काय येणार आहे? I. हे क्लिअर आहे का? आता इथून पुढे तुम्हाला काय करायचंय? काय अप्लाय करायचंय?
किरचॉफ्स लॉ यूज करायचा आहे. काय यूज करायचा आहे? चलो सगळ्यात फर्स्ट कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, सगळ्यात फर्स्ट काय लिहिलं होतं? कन्स्ट्रक्शन. मग कन्स्ट्रक्शन मध्ये काय लिहिणार? कन्सिडर 4 रेजिस्टन्सेस. किती रेजिस्टन्स कन्सिडर केले तुम्ही? कन्सिडर 4 रेजिस्टन्सेस. मग कोणते 4 रेजिस्टन्स घेतले तुम्ही? पी, क्यू, आर आणि एस. कोणते घेतले? पी, क्यू, आर आणि एस. ही तुमची फर्स्ट स्टेटमेंट असेल. पी, क्यू, आर आणि एस. ठीक आहे, प्रत्येक रेजिस्टन्स घेतला. ठीक आहे, गॅल्व्हनोमीटर आणि कसे कनेक्ट केले ते? 2 रेजिस्टन्स एकमेकांना पॅरलल. ठीक आहे, पी आणि क्यू एकमेकांना कसा कनेक्ट केला? पी आणि क्यू कसे कनेक्टेड आहेत? सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत. आणि परत एस आणि आर कसे कनेक्टेड आहेत? सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत. आणि हे परत कॉम्बिनेशन कशात कनेक्टेड आहेत? पॅरलल मध्ये कनेक्टेड आहेत. ठीक आहे, कनेक्शन लिहायचंय तुम्हाला, कोण कसं कनेक्ट केलं. ठीक आहे, कोण कसं कनेक्ट केलं? पी आणि क्यू कसं कनेक्ट केला? सिरीज मध्ये कनेक्ट केला. एस आणि आर कसा? सिरीज मध्ये. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन कसं कनेक्ट केलं? पॅरलल कनेक्ट केलं. पॅरलल म्हणजे एकावरती एक. हे कळालंय का? कळालंय कनेक्शन? नक्की कळालं. ठीक. मग आता करंट आय, तर करंट आयचं सेपरेशन लिहायचंय ऍट जंक्शन ए. ए जंक्शनला काय झालं? तो सेपरेट काय झाला? I1 आणि I2 मध्ये सेपरेट झाला. ठीक आहे, ए जंक्शनला कशात सेपरेट झाला? I1 आणि I2 मध्ये. गॅल्व्हनोमीटर मधला करंट जर IG आहे, तर बी जंक्शनला आल्यानंतर त्याचा परत सेपरेशन होईल. आणि काय होईल? तो I1 मायनस IG आणि इकडे काय जाईल? IG. गॅल्व्हनोमीटर मधला करंट काय? IG. इथून पास होईल तो I1 मायनस IG. इथे IG येईल या पॉइंटला. या पॉइंटला आल्यानंतर काय होईल? तो I2 प्लस IG. या पॉइंटला आल्यानंतर परत तो करंट काय होणार आहे? ऍडअप होईल. आणि ऍडअप होऊन परत काय मिळणार आपल्याला? आय करंट मिळणार आहे. कळालंय का? काय मिळणार आहे? आय करंट. हे सगळं थिअरी मध्ये लिहायचंय बरं. नोट्स मध्ये लिहिलंय ना? थिअरी मध्ये सगळं लिहायचंय हे. ठीक आहे, आता मेन एक्सप्रेशन, डेरिव्हेशन. ज्योती, डेरिव्हेशन काय ते? इथे लूप अप्लाय करायचे, इथे लूप अप्लाय करायचे, दोन्हीकडे लूप अप्लाय करायचे. ठीक आहे, आता फर्स्ट लूप कोणते चेक करा? इन लूप. ठीक आहे, ए बी डी ए सी नाही, आपल्याला ही लूप अप्लाय करायची इकडची. ए बी डी ए, ए बी डी ए इथली लूप आहे. ठीक आहे, आता ए टू बी जात आहे. करंटचे डायरेक्शन काय? सेम आहे. इथला करंट काय? I1. इथला रेजिस्टन्स काय? पी. डायरेक्शन काय दोघांची? सेम. डायरेक्शन सेम तर साइन काय येते? निगेटिव्ह. पी आहे ना इथला रेजिस्टन्स. इथला रेजिस्टन्स काय? पी. हे कळलं का लिहिलं? कळलं? I1 पी. ठीक आहे, आता इकडे आलात. इकडे काय? IG आहे आणि गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स काय? G. ठीक आहे, गॅल्व्हनोमीटरला पण रेजिस्टन्स असतो. गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स काय? G. करंटची डायरेक्शन, लूपची डायरेक्शन काय? सारखी. म्हणजे इथं असलेलं चालेल का? मायनस IG इंटू G. G म्हणजे काय? गॅल्व्हनोमीटर मधला रेजिस्टन्स. ठीक आहे, कळालंय का? परत खाली आलात, इकडे जाणार. आता लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन पहा बरं कशी आहे. अपोजिट आहे म्हणल्यानंतर काय येणार? ते पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह. इथला करंट काय? I2 आणि रेजिस्टन्स काय? S इज इक्वल टू काय येणार? 0. क्लिअर आहे का? क्लिअर आहे? झेपलं एवढं नक्की? आता एक काम करा, ही टर्म इकडे घ्या. म्हणजे काय होईल? मायनस I1 P मायनस IG G इज इक्वल टू मायनस I2 S. ठीक आहे, सगळ्यांची मायनस साईन निघून जाईल. ठीक आहे, काय होईल मग? ते I1 P प्लस IG G इज इक्वल टू I2 S. हे फर्स्ट इक्वेशन म्हटल्याला काय म्हटलं आपण? फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे, आता सेकंड लूप अप्लाय करायची. सेकंड लूप अप्लाय करून सांगा काय येईल? सेकंड लूप. आता जर लूप कन्सिडर करा, इन लूप सांगा. लूप बी सी डी बी, बी सी डी आणि बी. बरोबर ना? बी सी डी बी. बी पासून स्टार्ट केली, बी लाच एंड केली. ठीक आहे, ही सेकंड लूप. सेकंड लूप डी पासून पण स्टार्ट करू शकता तुमच्या मनावर. ठीक आहे, त्या लूप मध्ये पहा, बी पासून सी पर्यंत, बी पासून सी पर्यंत
बी पासून सी पर्यंत करंट काय चेक करा, सांगा काय होतंय. बी पासून सी पर्यंत ओम काय होतं, मायनस I1 मायनस IG आणि रेजिस्टन्स काय घेतला Q. ठीक आहे, इकडे आलात, इकडे करंटची डायरेक्शन, याची डायरेक्शन कशी आहे, उलटी आहे, म्हणजे प्लस IG इंटू थांबा I2 प्लस IG ना ते I2 प्लस IG इंटू R, परत वरती गेलात गॅल्व्हनोमीटर IG. ठीक आहे, डिरेक्शन कशी आहे, उलटी आहे, म्हटल्यानंतर पॉझिटिव्ह साईन. क्लिअर, एवढं क्लिअर आहे. ही टर्म अख्खी तिकडे घेतली तर काय होईल, पॉझिटिव्ह होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे काय होईल, I2 प्लस IG इंटू R प्लस IG इंटू G इज इक्वल टू I1 मायनस IG इंटू G. ठीक आहे, हे क्लिअर आहे. आता पुढे काय करायचं, पुढे काय करायचं, करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर काय, 0. इफ कन्सिडर इफ IG इज इक्वल टू 0, करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर 0 आहे, याचा अर्थ ह्या दोन पॉइंट मधला बी आणि डी मध्ये करंट फ्लो होतोय का, नाही ना. दोन पॉइंट मध्ये करंट कधी फ्लो होत करत नाही, ज्यावेळी त्यांच्यातला पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, 0. काय असतो, पोटेन्शियल डिफरन्स 0. मग बी आणि डी मधला इफ IG जर 0 आहे, देन पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन B and D is 0. या इक्वेशन मध्ये IG 0 पुट करा. ठीक आहे, या इक्वेशन मध्ये पुट करू पहिलं. इथे जर IG 0 पुट केला तर ही अख्खी टर्म काय होईल, 0. म्हणजे राहील काय, फक्त I1P इज इक्वल टू I2S. ठीक आहे, तर फर्स्ट याच्यानुसार, ठीक आहे, अकॉर्डिंग टू फर्स्ट इक्वेशन, जे फर्स्ट इक्वेशन होतं त्याच्यानुसार आपण काय लिहू शकतो, I1P इज इक्वल टू I2S. ठीक आहे, नाव सबस्टिट्यूटिंग IG इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. सेकंड इक्वेशन मध्ये, सेकंड इक्वेशन कुठे तुमचं, हे सेकंड इक्वेशन, या सेकंड इक्वेशनला IG 0 पुट करा. ठीक आहे, IG 0 पुट केला तर इथे काय राहील, I2R राहील. ठीक आहे, फर्स्ट काय राहतं, I2R. ठीक आहे, नेक्स्ट काय राहील, इथे IG 0 केला, या अख्खी टर्म 0, याच्यात IG 0 केला तर I1 आणि Q इथं G नाही, काय तो Q. ठीक आहे, I1 Q इज इक्वल टू काय राहते मग, I1 Q. हे क्लिअर आहे, हे क्लिअर आहे. ठीक, याला उलट लिहा का, कारण डिवाइड करत असताना एका टर्मच्या खाली एक टर्म आली पाहिजे. ठीक आहे, काय येते, I1Q इज इक्वल टू I2R. तेच आहे ना, येऊन येऊन सेमच. येऊन काय सेम आहे. ठीक आहे, मग ह्या दोन इक्वेशन्सला काय करायचं, डिवाइड करायचं. ठीक आहे, डिवाइडिंग इक्वेशन 3 and 4 म्हणजे काय येईल ते, I1P अपॉन I1Q इज इक्वल टू I2S अपॉन I2R. म्हणजेच काय आलं, P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. आणि यालाच आपण काय म्हणतो, बॅलन्सिंग कंडिशन ऑफ Wheatstone's ब्रिज. ठीक आहे, बॅलन्सिंग कंडिशन ऑफ Wheatstone's ब्रिजचे बॅलन्सिंग कंडिशन, ज्यात जर आता याच्यात असं झालं की PS आणि Q तुम्हाला नोन आहे. ठीक आहे, मध्ये आपण गॅल्व्हनोमीटर लावलंय. आता बॅलन्सिंग कंडिशन मिळवल्याशिवाय, म्हणजे IG मधला याच्यातला करंट जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत बॅलन्सिंग कंडिशन येणार नाहीये. ठीक आहे, म्हणून गॅल्व्हनोमीटर मधला जो करंट आहे तो काय करायला लागतो, आपल्याला पहिला 0 करावा लागतो. काय करावा लागतो, 0 करावा लागतो. ज्यावेळी गॅल्व्हनोमीटर मधला करंट 0 होईल त्याच वेळी तुम्ही ही कंडिशन यूज करू शकता. ती काय म्हणजे, ती काय, P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. त्यात
जर 3 व्हॅल्यूज नोन असतील म्हणजे पी एस आणि क्यू नोन रेजिस्टन्स असेल, ठीक आहे, तर आर तुम्हाला फाइंड करता येऊ शकतो. मग कन्सिडर करा तुमच्याकडे 3 रेजिस्टन्स आहेत, तुम्ही 3 रेजिस्टन्स लावलेत आणि ब्रिज कसा आहे, बॅलन्स्ड आहे. काय ब्रिज बॅलन्स्ड आहे, ठीक आहे. आता डायग्राम वेगळी केली याचा अर्थ असा होतो का की सगळं बदलेल? एक काम करा, इथे गॅल्व्हनोमीटर घ्या. ठीक आहे. आता जर सपोज सांगितलं करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर इज 0, इथली व्हॅल्यू 2 आहे, 2 आहे, 2 आहे, इथली व्हॅल्यू काय काय येईल? मग काय मध्ये 2 येणार, ठीक आहे. काय येणार 2, ठीक आहे. ब्रिज बॅलन्स्ड असेल, ब्रिज बॅलन्स असल्यानंतर काय होईल, त्या रेजिस्टन्सचा रेशो काय येतो, इक्वल येतो, ठीक आहे. हा रेजिस्टन्स अपॉन इथला रेजिस्टन्स इज इक्वल टू इथला अपॉन इथला रेजिस्टन्स येतो, ठीक आहे. क्लिअर आहे का? झेपलाय का? क्लिअर आहे का व्हीटस्टोन्स ब्रिज? ठीक. व्हीटस्टोन्स ब्रिजचे 2 ऍप्लिकेशन्स आहेत. किती? 2 ऍप्लिकेशन्स, ठीक आहे. फर्स्ट ऍप्लिकेशन काय, मीटर ब्रिज. फर्स्ट ऍप्लिकेशन काय, मीटर ब्रिज, व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. मग मीटर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन आहे. मीटर ब्रिज कसा असतो, 1 मीटरची स्केल असते, ठीक आहे. त्या 1 मीटरच्या स्केलवर वरती असे 2 एल शेप्ड आर्म्स असतात, ठीक आहे. काय वरती एल शेप्ड आर्म्स, त्यांच्यामध्ये गॅप असतो आणि परत एक काय काय एक असा, ठीक आहे. तर काय केलं याच्यात, इथे वायर स्ट्रेच असते, ठीक आहे, आणि खाली काय असते, एक मीटरची स्केल काय असते, इथं मीटर स्केल, म्हणून त्याला काय म्हटलं होतं, मीटर ब्रिज म्हटलं होतं, ठीक आहे. आणि हे सर्किट कशाला कनेक्टेड आहे, ईएमएफ रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स म्हणतात त्याला, आणि इथे एक की आहे, काय की, असं सर्किट आहे, ठीक आहे. आता मीटर ब्रिज हा असा दिसतो, त्यात काय 2 गॅप्स आहेत. गॅप्स म्हणजे काय, इथे गॅप आहे आणि इथे गॅप आहे, बरोबर का, आहे का? तर या 2 गॅप्स मध्ये आपण काय कनेक्ट करणार आहे, 2 रेजिस्टन्स टाकणार आहे, ठीक आहे. एक रेजिस्टन्स नोन असेल, जो रेजिस्टन्स बॉक्सने दिला जातो, ठीक आहे. रेजिस्टन्स बॉक्सला त्या पिन्स असतात ना, त्या पिन्स काढतो. प्रॅक्टिकल केलं ना, प्रॅक्टिकल केलं ना, नाही गेलं? तर प्रॅक्टिकल मध्ये रेजिस्टन्स बॉक्स जो होता, तर रेजिस्टन्स बॉक्स म्हणून काय काढला तुम्ही, कीने रेजिस्टन्स काढला, ठीक आहे. काय काढला, रेजिस्टन्स काढला. तो रेजिस्टन्स आपण मोजू शकत होतो, ठीक आहे. जर 50 ची की काढली याचा अर्थ 50 ओमचा रेजिस्टन्स दिलाय, 100 ची काढली तर 100 ओमचा रेजिस्टन्स दिलाय. तर इथल्या यातला रेजिस्टन्स काय होता, नॉन रेजिस्टन्स होता, ठीक आहे. आणि इकडे बरं अननोन, अननोन रेजिस्टन्स एक्स, ठीक आहे. आणि इकडे नोन, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. इकडे काय आहे, नोन रेजिस्टन्स आर, ठीक आहे. 2 रेजिस्टन्स तुम्ही लावलेले, एक नोन आणि एक अननोन रेजिस्टन्स, ठीक आहे. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, त्या अननोन रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू शोधायचे. काय शोधायचे, अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू. मध्ये काय असतं, काय असतं मध्ये, गॅल्व्हनोमीटर, आणि त्या गॅल्व्हनोमीटरला काय कनेक्टेड असते, की काय कनेक्टेड असते, बर काय कनेक्टेड असते, अरे यार काय कनेक्टेड असते, जॉकी, ठीक आहे. जॉकी अशी स्लाइड करतात का, नाही. काय करतात, टॅप. का बरं, का टॅप केले जाते, काय होतं, काय काय केलं जातं, श्रावणी काय केलं जातं, जॉकी काय केले जाते, जॉकी जॉकी काय करायची, टॅप करायची, ठीक आहे. तिला स्लाइड का नाही करायची, कारण स्लाइड केल्यानंतर काय होऊ शकतं, त्या वायरचा जो एरिया आहे तो एरिया चेंज होऊ शकतो, और असे होऊ शकतं फ्रिक्शन प्रोड्यूस होऊ शकतो, आणि त्या फ्रिक्शनमुळे त्या टेम्परेचर, त्या हीटमुळे त्याचा रेजिस्टन्स बदलू शकतो. म्हणून जॉकी काय करायचे असते, टॅप करायची असते, ठीक आहे. जॉकी काय करणार, टॅप करणार. श्रावणी काय करणार, टॅप करणार, ठीक आहे. तर आता आता व्हीटस्टोन्स ब्रिज नुसार गॅल्व्हनोमीटर मध्ये हे काय आलं पाहिजे, तुमचं डिफ्लेक्शन काय आलं पाहिजे, 0 आलं पाहिजे, नल डिफ्लेक्शन आलं पाहिजे. नल डिफ्लेक्शन याचा अर्थ काय, त्यातला करंट काय, 0. नल डिफ्लेक्शन म्हणजे काय, गॅल्व्हनोमीटर मधला करंट काय आला पाहिजे, 0 आलं पाहिजे.
ज्या पॉइंटला तुम्हाला गॅल्व्हनोमीटर मधला करंट 0 येईल त्या पॉइंटला तुम्ही काय म्हणणार, नल पॉइंट म्हणणार. काय म्हणणार, नल पॉइंट म्हणणार. जेव्हा की तुम्ही टॅप करत गेल्यानंतर एक पॉइंट असा आला, त्या पॉइंटला गॅल्व्हनोमीटर मधलं डिफ्लेक्शन 0 झालं. तो पॉइंट काय करायचा, नोट करायचा. ठीक आहे. सपोज ती आली 25 सेंटीमीटरला. किती आली, 25 सेंटीमीटरला. तर इकडची किती राहते, 75 ना, 1 मीटरची आहे. इकडे 25 सेंटीमीटर, तर इकडे किती राहतं, 75 सेंटीमीटर. ठीक आहे. त्या लेन्स आला आणि त्या लेन्स वरून आपण काय फाइंड करतो, अननोन रेजिस्टन्स फाइंड करतो. ठीक आहे. मग तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला. आता कन्सिडर करा, याच्यात तुम्ही जॉकी टॅप करत गेला, नल पॉइंट आला. त्याचा अर्थ इथला रेजिस्टन्स, इथली लेंथ सपोज आपण म्हणूयात L1 किंवा LX. काय म्हणूया त्याला, LX, नल पॉइंट आल्यानंतरची लेंथ. ठीक आहे. आणि इथली काय होईल, LR. ठीक आहे. दोन लेन्स कन्सिडर केल्यात, LX आणि LR. ठीक आहे. व्हिटस्टोन्स ब्रिज नुसार X अपॉन इथला रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स थ्रू रेजिस्टन्स ऑफ LX वायर मधला रेजिस्टन्स तो इक्वल आला पाहिजे कोणाला, R अपॉन रेजिस्टन्स ऑफ कोणती वायर, LR चा. रेजिस्टन्स काय आले पाहिजेत, इक्वल आले पाहिजेत ना. रेजिस्टन्स काय आले पाहिजेत, इक्वल आले पाहिजेत ना. ठीक आहे. बरोबर का. रेजिस्टन्सचा रेशो काय आला पाहिजे, सेम आला पाहिजे. श्रावणी काय आला पाहिजे, रेजिस्टन्सचा रेशो सेम आला पाहिजे. मग X अपॉन इथला रेजिस्टन्स, R अपॉन इथला रेजिस्टन्स. हे क्लिअर आहे, हे क्लिअर आहे. मग आता रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला फर्स्ट पेजला लिहिला होता, तो सांगा काय तो. पुढे सांगा. आर अपॉन काय फॉर्म्युला आहे, आर अपॉन एल. बरोबर हाच आहे का, चेक करा. फर्स्ट पेजला दिला होता. आर अपॉन एल सापडला का, काय तो, आर अपॉन एल. क्लिअर आहे का. ठीक आहे. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला यूज केला. ठीक. कुठं होतं, हा. तर रेजिस्टन्स काय येईल, मग रेजिस्टन्स काय येईल सांगा, रेजिस्टन्स काय येईल, रेजिस्टन्स काय येईल, रो एल अपॉन ए. ठीक आहे. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला याच्यात पुट करा, म्हणजे एक्स अपॉन इथला रेजिस्टन्स रो एल एक्स यूज करणार ना इथे आता. ठीक आहे. लेंथ काय इथली LX आहे आणि एरिया ए. एरिया काय बदलणार आहे का, नाही. त्यामुळे एरिया सेम, रेजिस्टिव्हिटी पण सेम असते. रेजिस्टिव्हिटी पण काय असते, कॉन्स्टंट असते. म्हणजे काय होईल ते, R अपॉन आपला इथला रेजिस्टन्स काय होईल, LR अपॉन ए. ए हे कॅन्सल आउट झाले, इकडे पण सेम आहे, इकडे पण सेम आहे. म्हणजे राहिलं काय, X अपॉन LX इज इक्वल टू R अपॉन LR. आणि हीच कंडिशन आपण यूज करतो मीटर बिटचे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. जर सपोज तुमचा नल पॉइंट आला, एक सिच्युएशन कन्सिडर करा जिथे नॉन रेजिस्टन्स घेतलाय आपण 25. काय घेतलाय 25 किंवा 50 ओम घ्या, 50 ओम. नॉन रेजिस्टन्स कोणता आहे, एक्स का आर काय, नॉन रेजिस्टन्स तो किती घेतलाय आपण 50 ओहम. आणि तुमची बॅलन्सिंग कंडिशन आली जिथे तुमचा LX ची व्हॅल्यू आली, ती आली सपोज 25 सेंटीमीटर आली. ठीक आहे. मग LR इज इक्वल टू काय होणार, LR किती होणार आता, नाही, LR किती होणार 75. का, कारण ती कोणती स्केल आहे, मीटर स्केल आहे ना. मीटर स्केलचं अख्खं किती असतं, 100 सेंटीमीटर असतं. त्यातली एक बॅलन्सिंग लेंथ 25 आली, तर दुसरी किती येणार आहे मग 75. 100 मायनस 25 किती आलं ते 75. ठीक आहे. एक्स फाइंड करायचं आहे, ते एक्स इज इक्वल टू काय, मग हा इकडे जाईल, एक्स इज इक्वल टू काय मिळेल, आर इन ब्रॅकेट LX अपॉन LR विच इज इक्वल टू, आर ची व्हॅल्यू काय 50, LX ची व्हॅल्यू काय 25 अपॉन 75. कसं डिवाइड करणार, 25 वन जा, 25 कितीचा असतो 75 3 जा. ठीक आहे. नंतर हे डिवाइड केलं, 1 जा 20 राहतो, काय तो 8 जा ना, 6 जा 6 जा 6 जा, परत 2 राहतो, परत 6 येणार. ठीक आहे. हा आला तुमचा अननोन रेजिस्टन्स, हा आला अननोन रेजिस्टन्स. ज्योती काय आला, हा अननोन रेजिस्टन्स. कळालंय अननोन रेजिस्टन्स कसा आला, कळालंय का. पुढे पोटेन्शियोमीटर, दुसरं ऍप्लिकेशन त्याचं काय, पोटेन्शियोमीटर. ठीक आहे. पोटेन्शियोमीटर मध्ये फर्स्ट, पोटेन्शियोमीटर म्हणजे काय, असा डिव्हाइस जो काय मेजर करतो, काय मेजर करतो, पोटेन्शियल डिफरन्स और EMF मेजर करतो. ठीक आहे.
हे आठवत असेल तुम्हाला, पोटेन्शिओमीटर आणि व्होल्टमीटर या दोघांमध्ये काहीतरी डिफरन्स आहे, किंवा काय म्हणतात त्याला, कोण जास्त सेन्सिटिव्ह आहे किंवा कोण जास्त इफेक्टिव्हली यूज करता येतं, पोटेन्शिओमीटर. ठीक आहे, पोटेन्शिओमीटर हा ईएमएफ प्लस पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करण्यासाठी यूज केला जाऊ शकतो. ठीक आहे, व्होल्टमीटर फक्त काय मेजर करतो, व्होल्टेज और पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. ठीक आहे, ईएमएफ मेजर करू शकत नाही. ठीक आहे, तर त्यात काय, पोटेन्शिओमीटर प्रिन्सिपल काय सांगतो, असं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. काय, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स, सपोज व्ही म्हणूयात, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर बिटवीन 2 पॉइंट्स. ठीक आहे, इज डायरेक्टली प्रपोर्शनल, कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल होते, लेंथ ऑफ द वायर, प्रोव्हाइडेड दॅट वायर इज युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. वायर इज ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. युनिफॉर्म क्रॉस सेक्शन याचा अर्थ एरिया कसा आहे वायरचा, सेम आहे. एरिया कसा आहे, सेम आहे. ठीक आहे, आता हा पेन आहे, पेनचा एरिया सगळीकडे सेम आहे का, नाही, म्हणजे याची हा युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा नाहीये. ठीक आहे, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन याचा अर्थ काय, की ती जी वायर पाहिजे ती सगळीकडे एंड पॉइंटला असू दे, स्टार्ट पॉइंटला असते, मिडल कुठले तरी पॉइंट असू दे, सगळीकडे त्याचा एरिया काय पाहिजे, सेम पाहिजे. पुढे, अँड द टेम्परेचर ऑफ वायर रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर ऑफ वायर काय असेल, कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट राहायला पाहिजे. असं नाही तुम्ही एक्सपेरिमेंट इथे करताय आणि एक्सपेरिमेंट सपोज एखाद्या थंड ठिकाणी करताय आणि गरम ठिकाणी करताय, असं चालणार नाही. ठीक आहे, टेम्परेचर काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे, तरच व्हॅल्यू सेम येते. ठीक आहे, तर मॅथमॅटिकली काय लिहू शकता, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. कळलंय का, हे कळलंय का, कळलंय का, याचं डेरिवेशन आठवतंय, याचं डेरिवेशन होतं एक छोटं, पा असं होतं ना. केल्विन्स मेथड. ठीक आहे, केल्विन्स मेथड राहिली. तर केल्विन्स मेथड काय होती रे, याच्यासारखीच, मीटर बीच सारखीच, बट फक्त काय, इथे काय पुट करायचा, हा गॅल्व्हनोमीटर इथून काढायचा. ठीक आहे, गॅल्व्हनोमीटर या ठिकाणावरून काढणार आणि इथे लावणार. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी कोणती मेथड यूज केली जाते, केल्विन्स मेथड यूज केली जाते. प्रोसिजर सेम राहणार, बट फक्त काय, गॅल्व्हनोमीटर तो जो जॉकीला लावलाय तो गॅल्व्हनोमीटर इथून काढायचा आणि कुठे लावायचा, इथे, इथे काय लावणार, इथे काय लावणार, गॅल्व्हनोमीटर, आणि इथे फक्त काय ठेवणार आता, जॉक. काय ठेवणार आता फक्त, ओ काय ठेवणार, जॉकी. काय ठेवणार, काय राहिलं, बरं क्लिअर एवढं, क्लिअर एवढं, झेपलंय का, ठीक. तर आता त्याच्यात एक डायग्राम होती, बरोबर, पोटेन्शियल बिटवीन ए आणि बी फाइंड करायचंय, ए आणि बी मधलं पोटेन्शियल फाइंड करायचंय. पोटेन्शियल बिटवीन ए अँड बी फाइंड करायचंय, पोटेन्शियल डिफरन्स ए आणि बी मधला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचा होता. कसा केला होता बरं तो, कुठे बी, हा बी खाली होता, बी या पॉइंट मध्ये. ठीक आहे, हा इथला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचा आहे. हा बोला, काय करायचं, हा काय करायचं, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचंय. पुढे, बरं तुटलं, हा केलं कम्प्लीट, बस. हा पुढे काय, आता काय राहिले, जाऊ दे ना, आहे ना, आता याच्यात मला काय करायचं ते सांगा फक्त. पोटेन्शियल डिफरन्स काय असतो रे, पोटेन्शियल डिफरन्स सपोज ए आणि बी मधला काय असतो, आय इंटू आय आर. ठीक आहे, करंट फाइंड करायचा आहे. करंट काय येईल मग सर्किट मधला, व्ही इज इक्वल टू काय असतो, आय आर असतो, त्यामुळे आय इज इक्वल टू काय येईल, व्ही अपॉन आर. सर्किट मधला जो पोटेन्शियल आहे तो आहे ईएमएफ ला इक्वल, आणि सर्किट मधला जो रेजिस्टन्स आहे ईएमएफ राहिला की याचं, आणि याचा रेजिस्टन्स. ठीक आहे, झालं की, तर तो काय, तो रेजिस्टन्स आर प्लस आर. ठीक आहे, आर म्हणजे स्मॉल आर म्हणजे काय असतो, इंटरनल रेजिस्टन्स. मग करंट काय आला, ईएमएफ अपॉन आर प्लस आर. याला काय लिहू शकता, ईएमएफ अपॉन आर प्लस आर इंटू आर. आता काही मुलं म्हणतील हे आणि हे कॅन्सल आउट झालं, होईल का कॅन्सल, का नाही होत, का नाही कॅन्सल होत,
कारण त्यांच्यात काय ऍडिशन, काय त्यांच्यात ऍडिशन. ठीक आहे, बस ओम लक्ष दे. ठीक आहे, लेंथने डिवाइड करा अख्ख्या इक्वेशनला, म्हणजे काय होईल, व्ही अपॉन एल इज इक्वल टू ईएमएफ अपॉन आर प्लस आर इंटू आर आणि अपॉन एल. ठीक आहे, मग व्ही अपॉन एल हे कॉन्स्टंटला इक्वल येईल केव्हा, ज्यावेळी ईएमएफ हा काय पाहिजे, कॉन्स्टंट असेल. ईएमएफ कॉन्स्टंट याचा अर्थ रेजिस्टन्स पण कॉन्स्टंट पाहिजे, इंटरनल रेजिस्टन्स पण ईएमएफचा काय असणार आहे, कॉन्स्टंट. हा पण कॉन्स्टंट आणि हा पण कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे व्ही अपॉन एल कधी कॉन्स्टंट येईल, ज्यावेळी हा या सगळ्या टर्म्स काय असतील, या सगळ्या टर्म्स काय असतील, काय असतील सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट. ठीक आहे, या सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट असतील त्यावेळी व्ही अपॉन एल ची व्हॅल्यू काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. असं लिहिलं चालेल. मग व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, हा एल इकडे जाईल आणि व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. यालाच काय म्हणतो आपण, पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल. काय म्हणतो, पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल. मनीषका काय म्हणतो, काय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल, पोटेंशियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. ठीक आहे, पोटेंशियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. नंतर काय, यूज ऑफ पोटेन्शियोमीटर, पोटेन्शियोमीटरचा यूज. ठीक आहे, पोटेन्शियोमीटरचा यूज, फर्स्ट यूज काय त्याचा, टू कम्पेअर ईएमएफ ऑफ द सेल्स. मग एक्झामला होते, याला होतं का प्रॅक्टिकलला होतं, काय दोन सेल्स दिले होते का, डॅनियल सेल आणि लॅकलांड सेल असं नाव दिलं होतं, नाही. ठीक आहे, सांगून देतो ते. ठीक आहे, काय काय सांगा, काय सांगा. तर फर्स्ट यूज काय त्याचा, टू कम्पेअर ईएमएफ ऑफ द सेल. सेकंड यूज काय आहे, सेकंड यूज काय आहे, रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करणं. ठीक आहे, इंटरनल काय फाइंड करायचं आहे, इंटरनल रेजिस्टन्स. फर्स्ट यूज काय आहे, फर्स्ट यूज काय आहे, टू कम्पेअर ईएमएफ ऑफ द सेल्स. ईएमएफ ला कम्पेअर करणं. ईएमएफ ला कम्पेअर करण्याचा अर्थ काय, रेशो काढणं. काय काढणं, रेशो काढणं. इझिएस्ट एक्सपेरिमेंट आहे, काहीच नाही करण्यासाठी. ठीक आहे, वा काय करायचं याच्यात, काय केलं त्याच्यात, ए आणि बी पॉइंट मध्ये, ए पॉइंटला आपण 3 वायर्स काढलं. ठीक आहे, किती वायर्स आहेत, 3 वायर्स आहेत. त्या 3 वायर्सला एका वायरला ईएमएफ E1 कनेक्टेड आहे. सपोज हाच तुमचा काय आहे, डॅनियल सेल. ठीक आहे, आणि हा आहे सपोज लॅकलांड सेल. स्पेलिंग समजून घ्या, काय आहे, लॅकलांड सेल. ठीक आहे, डॅनियल सेल आणि लॅकलांड सेल, दोन सेल्स आहेत. त्यांचं काय करायचं, ईएमएफ कम्पेअर करायचं, कोणाचं जास्त आहे कोणाचं कमी आहे हे पाहायचं. ठीक आहे, फर्स्ट केस मध्ये जर आपण 2 केस आहे ना याच्यात. ठीक आहे, असंही करू शकता, बरं असंही करू शकता, हे विसरायचं इथलं. ठीक आहे, म्हणजे काय, हा जो E2 आहे ना, हा E2 नको आता आपल्याला, याला विसरा. ठीक आहे, म्हणजे राहतो काय, फक्त E1 राहतो. ज्यावेळी सर्किटमध्ये E1 आहे, ज्यावेळी सर्किटमध्ये E1 आहे, त्यावेळी जर तुमची बॅलन्सिंग लेंथ आली, इथं काय काय कनेक्टेड आहे तुमचा, पहिलं गॅलॉनोमीटर आहे आणि गॅलॉनोमीटरला काय जॉकी आहे. ठीक आहे, ते जॉकी टॅप करत गेलो, टॅप करत गेल्यानंतर गॅलॉनोमीटर मध्ये काय दिसणार आहे, नल डिफ्लेक्शन दिसणार आहे. ज्या पॉइंटला नल डिफ्लेक्शन दिसेल तो पॉइंट म्हणजे काय असेल तुमचा, सपोज लेंथ L1 असेल. काय असेल लेंथ, सपोज L1. ज्यावेळी ईएमएफ E1 आहे, ज्यावेळी काय आहे, ईएमएफ E1 आहे, त्यावेळी तुमची बॅलन्सिंग लेंथ काय आली, L1. आणि आत्ताच पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल पाहिला आपण, तो काय सांगतो, E1 इज इक्वल टू K टाइम्स L1. K टाइम्स L1 कुठून आला आता, हे कॉन्स्टंट आहे. याच्या आधी काय लिहू शकतो, आपण एक कॉन्स्टंट टाकू शकतो ना, V इज इक्वल टू K इंटू L. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स इज इक्वल टू K टाइम्स L. K इज कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे काय येईल तो, E1 इज इक्वल टू K टाइम्स L2. आता काय करायचं, आता या E1 ला विसरायचं आणि काय करायचं, आणि काय करायचं, E2 ला आठवायचं. हा, आठवलं का E2. ठीक आहे, आता E2 कनेक्टेड सर्किटमध्ये, E2 आहे ना सर्किटमध्ये आता. ठीक आहे, जॉकी काय करत जाणार, टॅप करत जाणार. जॉकी टॅप करत गेला त्यावेळी एक लेंथ येईल, सपोज L2. सेम लेंथ येईल का, नाही, डिफरंट येणार. मग E2 इज इक्वल टू काय होईल, K टाइम्स L2. कम्पेअर करायचे, याचा अर्थ काय फाइंड केला होता, रेशो फाइंड केला होता. म्हणजेच काय, E1 बाय E2 इज इक्वल टू काय, K टाइम्स L1 अपॉन K टाइम्स L2. K आणि K कॅन्सल झाला, म्हणजे E1 अपॉन E2 इज इक्वल टू काय आला, L1 बाय L2. खतम, एवढंच होतं याचं. फक्त थिअरी जास्त लिहायला लागतं तुम्हाला. ठीक आहे, थिअरी काय काय लिहिणार आता, हे असं नाही आठवायचं, हे असं नाही लिहित. काय, कसं लिहिलं जातं ते, कसं लिहिलं जातं, फर्स्ट 2 कीज आहेत ना, K1 आणि K2. एखादी की
क्लोज्ड असते याचा अर्थ काय असते, चालू. सर्किट काय चालू. एखादी की ओपन असते याचा अर्थ सर्किट काय असतं, बंद. ठीक आहे. आता जर K1 क्लोज केली याचा अर्थ E2 काय, E1 काय झाला आता, चालू झाला. आणि K2 ओपन केलं याचा अर्थ सर्किट मध्ये E2 नाहीच आता. ठीक आहे का, कारण K2 काय केलेत, ओपन केलेत. फर्स्ट केस मध्ये काय केलं आपण, K1 हा काय क्लोज, K1 काय क्लोज, K1 क्लोज आहे याचा अर्थ कोण चालू आहे, E1 चालू आहे. ठीक आहे. K2 ओपन आहे याचा अर्थ बंद कोण आहे, E2 बंद आहे. ठीक आहे. म्हणजे आता सर्किट मध्ये कोण आहे, फक्त E1 आहे. ठीक आहे. E1 ज्यावेळी सर्किट मध्ये असेल त्यावेळी बॅलन्सिंग लेंथ L1 आली, तर त्यावेळी काय लिहू शकता, E1 इज इक्वल टू K टाइम्स L1. ही झाली फर्स्ट केस. सेकंड केस मध्ये काय करणार आपण, K1 काय ठेवणार आता, ओपन. आता आपल्याला E1 नकोय ना सर्किट मध्ये, आता कोण नकोय आपल्याला, E1 नकोय सर्किट मध्ये, कोण पाहिजे आता, E2 पाहिजे. मग E2 पाहिजे तर याला काय करायला लागेल, बंद करायला लागेल ना, की बंद करायची. ठीक आहे. बंद केली तर सर्किट चालू होणार, की क्लोज केली तर सर्किट चालू होईल. की क्लोज केली म्हणजे आता कोण आलं, E2 सर्किट मध्ये आला. K1 ओपन केली, K2 काय केली, क्लोज केली. आता सर्किट मध्ये कोण आहे, E2 आहे. E2 असेल त्यावेळी बॅलन्सिंग लेंथ काय येईल तुमची, सपोज L2. आले काय, हे आले का, यांचं काय करायचं, फक्त डिव्हिजन घ्यायचं, की काय मिळतं तुम्हाला, काय मिळतं, काय मिळतं, काय मिळतं, E1 अपॉन E2. म्हणजे दोन EMF ला तुम्ही काय केलं, कम्पेअर केलं. याच्यात दुसरी मेथड आहे, कोणती, कोणती, कॉम्बिनेशन मेथड म्हणतो ना, सम अँड डिफरन्स मेथड. कोणती मेथड म्हणतो आपण तिला, सम अँड डिफरन्स मेथड. ठीक आहे. सम अँड डिफरन्स मेथड मध्ये काय केलं होतं, एकदा EMF कसे जोडले जातात, अपोज मध्ये, कसे, अपोज मध्ये. आणि नंतर कसे, नंतर कसे, अपोज मध्ये नंतर कसे, सेम. काय म्हटलं त्याला, त्या कंडिशनला बघा, अपोजिंग इच अदर. आणि अरे तिथे EMF E1 आणि E2 पेज नंबर 222 वर एक डायग्राम आहे, सम मेथड आणि डिफरन्स मेथड. ठीक आहे. कोणती मेथड, सम मेथड आणि डिफरन्स मेथड. ही कोणती आहे, सम मेथड आहे, जिथे EMF एकमेकांना कसे जोडलेले आहेत. ठीक आहे. सम मध्ये जोडले त्याचा अर्थ हा ह्याला अपोज करतोय का, नाही. दोघांच्याही करंटचे डायरेक्शन काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे. इथे काय होतंय, याचा करंट इकडे, याचा करंट इकडे, काय करतायत एकमेकांना, अपोज करतायत. ठीक आहे. म्हणून याला काय म्हटलं, सम मेथड. आणि याला काय म्हटलं, डिफरन्स मेथड. काय म्हटलं, डिफरन्स मेथड, सम अँड डिफरन्स मेथड. तर इथला जो इफेक्टिव्ह EMF असणार आहे, आता सर्किट मध्ये काय करणार तुम्ही, वरती काय केलं होतं, या केस मध्ये इथे काय केलं होतं, हा EMF वेगळा जोडला होता, हा EMF वेगळा जोडला होता. आता या केस मध्ये तुम्हाला काय करायचंय, की हे जे EMF आहे, अरे असंच होतं रे, साईजेस एवढे, सम अँड डिफरन्स मध्ये सगळं तसंच ठेवणार तुम्ही. ठीक आहे. बट फक्त काय चेंज करणार तुम्ही, जे EMF तुम्ही कनेक्ट केले होते ते EMF वेगळ्या मेथडने कनेक्ट करणार. ती वेगळी मेथड म्हणजे काय, आता पेन डिफरंट घ्यायला पाहिजे ना आपण, एवढं कळलं पाहिजे ना. ठीक आहे. कसं कनेक्ट करणार, एकदा सम मेथडने, कळलं का. हा E1 आहे, हा E2 आहे, सम मेथड, असिस्ट इच अदर आणि अपोज इच अदर. ठीक आहे. असिस्ट इच अदर म्हणजे काय, एकमेकांना सोबत करतायत, एकमेकांना काय करतायत, सोबत करतायत. आणि अपोज करणं म्हणजे काय, एकमेकांच्या निगेटिव्ह टर्मिनल्स, लाईक टर्मिनल्स एकत्र कनेक्ट करणं. ठीक आहे. तर या केसमध्ये जर बॅलन्सिंग लेंथ तुमची आली, या केसमध्ये जर बॅलन्सिंग लेंथ आली E1 अँड E2, सम मेथड आहे ना, हे काय करणार आता, असिस्ट करणार आहे. हे काय करणार आहेत, हे काय करणार आहेत, असिस्ट करणार आहेत. मग E1 आणि E2 यांच्या वेळी बॅलन्सिंग लेंथ काय आली, सपोज L1. ज्यावेळी E1 आणि E2 अपोज याच्यात असतील त्यावेळी बॅलन्सिंग लेंथ आली सपोज
हे थिअरीमध्ये लिहायचंय बरं का. ठीक आहे. मग कम्पेअर करायचंय म्हणजे E1 अपॉन E2 इज इक्वल टू काय येईल K टाइम्स L1 अपॉन K टाइम्स L2. हे कॅन्सल आउट झालं म्हणजे E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू काय आलं L1 अपॉन L2. आणि कंपोनेंडो डिव्हिडेंडो मेथडने काय लिहू शकतो याला E1 अपॉन E2 इज इक्वल टू काय येतं L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. ही झाली तुमची कॉम्बिनेशन मेथड ऑर सम अँड डिफरन्स. काय मेथड झाली कॉम्बिनेशन ऑर सम अँड डिफरन्स मेथड. क्लिअर आहे झेपलंय का कळालंय का कॉम्बिनेशन ऑर सम अँड डिफरन्स मेथड. नंतर काय फाइंड करणं आहे इंटरनल रेजिस्टन्स. काय फाइंड करायचं आहे इंटरनल रेजिस्टन्स. ठीक आहे काय फाइंड करायचं आहे इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स प्रत्येक बॅटरीचा काय असतो एक इंटरनल रेजिस्टन्स असतो. ठीक आहे असं एका सर्किटमध्ये फक्त तुम्ही रेजिस्टन्स जोडला म्हणजे त्या सर्किटमध्ये तेवढाच रेजिस्टन्स आहे असं नसतं. प्रत्येक बॅटरी प्रत्येक सेलचा एक इंडिव्हिज्युअल इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे. तो डिनोट कशाने करतो आपण स्मॉल आर ने. ठीक आहे कशाने डिनोट करणार तुम्ही स्मॉल आर ने डिनोट करणार. ठीक आहे आता त्यात कंडिशन्स आहेत पहा. K1 क्लोज K2 ओपन. K1 क्लोज केली ठीक आहे ही K1 क्लोज केली K2 ओपन केली याचा अर्थ सर्किटमध्ये कोण आहे हे आहे का आता सर्किटमध्ये हे आहे का आता सर्किटमध्ये नाहीये. K2 काय आहे ओपन आहे ना म्हणजे हे सर्किटमध्ये नाही म्हणजे सर्किटमध्ये काय फक्त आता E1 आहे. ठीक आहे ज्यावेळी सपोज सर्किटमध्ये E1 असेल त्यावेळी लेंथ काय मिळेल तुम्हाला L1. जॉकी टॅप करत गेला ना जॉकी टॅप करत गेल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे ही लेंथ मिळणार आहे L1. बॅलन्सिंग लेंथ म्हणतो आपण त्याला बॅलन्सिंग लेंथ. बॅलन्सिंग लेंथ कधी मिळेल ज्यावेळी गॅल्व्हनोमीटर मध्ये काय दिसेल काय दिसेल कोणती डिफ्लेक्शन नल डिफ्लेक्शन. कोणती डिफ्लेक्शन नल डिफ्लेक्शन. ठीक आहे आता सेकंड काय केलं आपण K1 आणि K2 दोन्ही क्लोज केले. काय केलं K1 आणि K2 दोन्ही क्लोज केले. दोन्ही क्लोज केल्यानंतर काय झालं एक वेगळा पोटेन्शियल डिफरन्स येतो. ठीक आहे सपोज करा तो पोटेन्शियल डिफरन्स V आहे. मग त्यावेळीची बॅलन्सिंग लेंथ काय आली L2. ठीक आहे फर्स्ट कंडिशन मध्ये काय आलं हे कळालंय का फर्स्ट कंडिशनचं कळालंय का. फर्स्ट कंडिशनला ज्यावेळी काय क्लोज आहे हा K2 नाहीये K2 काय आहे ओपन आहे. K2 ओपन याचा अर्थ सर्किटमध्ये कोण आहे फक्त आता इथला EMF आहे E1. ठीक आहे इथला EMF आहे E1 त्यावेळीची लेंथ काय येईल मग L1. ठीक आहे बॅलन्सिंग लेंथ आली L1. आता काय केलं आपण दोन्ही काय केले ओपन नाही क्लोज केले. दोन्ही काय केले क्लोज केले असा अर्थ चालू होता ना सर्किट. काय करायला लागतं आपल्याला क्लोज करायला लागते ना. ठीक आहे मग त्यावेळी काय आलं V इज इक्वल टू K टाइम्स L2. ठीक आहे इथे लूप यूज करा बरं करा यूज. ठीक आहे इन लूप PQSTP इकडून इकडे जात आहे. करंटचे डायरेक्शन सांगा आधी मला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ही असणार आहे का करंटची डायरेक्शन. बरं लूप यूज करून सांगा बरं लगेच लूप यूज करा आणि सांगा काय येईल ते. P2 Q जात आहे EMF काय झाला निगेटिव्ह झाला. ठीक आहे इकडे आलात याची आणि याची डायरेक्शन काय अपोजिट आहे. इथला करंट सपोज I म्हटलं याच्यातला करंट I म्हटलं म्हणजे काय येणार पॉझिटिव्ह IR. ठीक आहे सर्किटमध्ये अजून एक रेजिस्टन्स आहे तो म्हणजे हा. ठीक आहे याची व्हॅल्यू काय येणार मग पॉझिटिव्ह IR. का बरं कारण लूप आणि याची डायरेक्शन करंटची डायरेक्शन कशी आहे अपोजिट आहे. करंट इकडे आहे ना करंट या डायरेक्शनला चाललाय लूप इकडे चालली अपोजिट आहे ना म्हणजे याची डायरेक्शन काय झाली साइन काय झाली पॉझिटिव्ह इज इक्वल टू काय आलं 0. म्हणजे EMF E1 इज इक्वल टू काय होईल IR प्लस IR. पण V इज इक्वल टू काय असतो IR. ठीक आहे हे दोन्ही व्हॅल्यूज हे इक्वेशन मध्ये पुट करायच्या. ठीक आहे म्हणजे काय येईल आपल्याला EMFच्या दोन व्हॅल्यूज मिळाले. फर्स्ट EMFची एक व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला IR प्लस IR आणि दुसरी व्हॅल्यू काय मिळाली K टाइम्स L1. व्होल्टेजची काय व्हॅल्यू आहे IR आणि दुसरी व्हॅल्यू काय K टाइम्स L2. काय फाइंड करायचं आहे तुम्हाला हे फाइंड करायचं आहे ना. ठीक आहे याने याला डिवाइड करा. ठीक आहे इक्वेशन 1 ला 2 ने डिवाइड करा. ठीक आहे काय मिळेल मग इथे IR प्लस
IR is equal to K times L1 upon IR is equal to काय K टाइम्स L2. K आणि K कॅन्सल आउट झाला, यातला I बाहेर काढू शकता, तो पण काय होईल कॅन्सल आउट होईल. म्हणजे काय राहील R प्लस R अपॉन R इज इक्वल टू L1 बाय L2. काय करणार आता R प्लस R अपॉन R इज इक्वल टू L1 बाय L2 आलाय. हा R फाइंड करायचा आपल्याला, क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे R प्लस R इन ब्रॅकेट L2 इज इक्वल टू R इंटू L1. R L2 प्लस R L2 इज इक्वल टू काय ना रे, हा काय इंटरनल रेजिस्टन्स लक्षात राहू दे बरं, आणि हा काय सर्किट मधला रेजिस्टन्स आपण लावलेला. ठीक आहे, हा R फाइंड करायचा आहे तुम्हाला. मग ही टर्म काय होईल इकडे जाईल. ठीक आहे, म्हणजे काय होईल R L2 इज इक्वल टू R L1 मायनस R L2. R कॉमन घ्या यातला, काय राहील L1 मायनस L2. ठीक आहे, इथे काय R L2 आहे, हा L2 डिव्हिजन राहील म्हणजे R इज इक्वल टू काय मिळेल R L1 मायनस L2 अपॉन L2. ठीक आहे, L2 ने दोघांना डिवाइड करा. ठीक आहे, L2 ने दोघांना काय करा डिवाइड करा म्हणजे R इज इक्वल टू काय मिळेल R इन ब्रॅकेट L1 अपॉन L2 मायनस L2 अपॉन L1 म्हणजे काय येणार आहे. क्लिअर एवढं जे प्ले कळालंय का. म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स कसा फाइंड करणार, बॅलन्सिंग लेंथ दोन्ही माहित असतील तर, बॅलन्सिंग लेंथ माहिती आहे आणि अजून काय सर्किट मध्ये आपण लावलेला रेजिस्टन्स माहिती आहे, तर तुम्हाला काय मिळेल इंटरनल रेजिस्टन्स मिळेल स्मॉल r. समजलाय फॉर्म्युला, समजलाय नक्की समजलाय. आणि आता लास्ट कन्सेप्ट राहते ते म्हणजे काय, ऍडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर राहिले. पहा पोटेन्शियोमीटरचे ऍडव्हान्टेजेस आहे व्होल्टमीटरच्या याच्यात. ठीक आहे, काय ते पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन व्होल्टमीटर. कोण सेन्सिटिव्ह आहे पोटेन्शियोमीटर सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे, अजून काय पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल एज ईएमएफ. पोटेन्शियोमीटरचा वापर कशासाठी यूज करू शकता तुम्ही, ईएमएफ आणि पोटेन्शियल डिफरन्स दोन्ही मेजर करण्यासाठी फाइंड करू शकता, पण यूज करू शकता. पण व्होल्टमीटर हा फक्त काय फाइंड करतो पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करतो. व्होल्टमीटर काय करतो सर्किट मधला करंट काय करतो घेतो ना. ठीक आहे, व्होल्टमीटर चालू होण्यासाठी सर्किट मधला करंट घेतो. पुढे काय अॅक्युरसी इज हाय इन पोटेन्शियोमीटर. किती आहे त्याची अॅक्युरसी 10⁻⁴ व्होल्ट पर्यंत अॅक्युरेट आहे. ठीक आहे, म्हणजे तो काय सेन्सिटिव्ह आहे, जास्त युजफुल आहे आणि जास्त अॅक्युरेट आहे. ठीक आहे, पण त्याचा एक डिमेरिट आहे, ते डिमेरिट म्हणजे काय पोर्टेबल नाही, याचा अर्थ त्याला कॅरी करू शकणार नाही. ठीक आहे, पोटेन्शियोमीटरचा खूप मोठा असतो ना तो. ठीक आहे, खूप मोठी साईज असते 1 मीटरचा. ठीक आहे, 1 मीटर असतो. ठीक आहे, त्याला आपण काय करू शकत नाही, आपण घेऊन जाऊ शकत नाही, तो पोर्टेबल नाही आहे. ठीक आहे, एवढा त्याचा काय ड्रॉबॅक. ठीक आहे, आता काय गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर आपण EMI टॉपिक मध्ये सुद्धा स्टडी केला होता. कशात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. तर त्याचा मेकॅनिझम काय, ज्यावेळी त्यातून करंट पास होतो, हे काय हा काय नॉर्थ आणि साऊथ म्हणजे काय याच्यात मॅग्नेटिक फील्ड आहे. काय मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. या गॅल्व्हनोमीटरला आपण कशाने कनेक्ट करतो, कशाला कनेक्ट करतो बॅटरीला कनेक्ट करतो ऑर एल्स एखादा सर्किट मध्ये कनेक्ट करतो. याचा अर्थ याच्यात काय येतोय करंट येतोय. ठीक आहे, याच्यात काय इलेक्ट्रिक फील्ड पण आहे आणि मॅग्नेटिक फील्ड पण आहे, आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही असल्यानंतर काय प्रोड्यूस होतं फोर्स. ठीक आहे, आणि त्याच फोर्समुळे हा काय करतो गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्ट करतो. काय करतो डिफ्लेक्ट करतो. ठीक आहे, म्हणजे मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचं मेकॅनिझम काय, इलेक्ट्रिक फील्ड आहे मॅग्नेटिक फील्ड आहे, मग काय ना त्याच्यावर फोर्स ऑन कंडक्टर येणार. ठीक आहे, काय ना फोर्स ऑन द कंडक्टर, बरोबर ना. इलेक्ट्रिक फील्ड आहे मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, कंडक्टर काय होणार आहे आता त्याच्यावर काय लागणार आहे फोर्स लागणार आहे, आणि त्या फोर्समुळे ही जी हा जो पॉइंटर आहे तो पॉइंटर काय होतो डिफ्लेक्ट होतो. काय होतो डिफ्लेक्ट होतो. आता हा पॉइंटर इकडे डिफ्लेक्टेड आहे, याचा अर्थ करंटची डायरेक्शन काय ही आहे. पॉइंटर ज्यावेळी इकडे डिफ्लेक्ट होईल म्हणजे 30 ला येईल, तर करंटची डायरेक्शन काय होईल, करंटची डायरेक्शन सुद्धा डिटरमाइन करता येईल. आणि पॉइंटर जर 0 ला आहे तर त्यालाच आतापर्यंत आपण काय म्हणत गेलो, कोणता पॉइंट नल पॉइंट. काय म्हटलं नल पॉइंट. याला नंतरचे डिफ्लेक्शन 0 असेल त्यावेळी. ठीक आहे, याला काय अटॅच आहे खाली एक स्प्रिंग अटॅच असते. काय अटॅच असते स्प्रिंग. ठीक आहे, ज्यावेळी करंट 0 होतो त्या स्प्रिंग मुळे हा पॉइंटर परत काय येतो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. जी त्याची ओरिजिनल पोझिशन आहे त्या ओरिजिनल पोझिशनला तो रिटर्न येतो. ठीक आहे, ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड काढून टाकले जाते त्यावेळी. काय काढून टाकले जाते
इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळी काढून टाकले जाईल त्यावेळी तो काय येईल, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला रिटर्न येईल तो पॉइंटर. कळालंय? मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. मग गॅल्व्हनोमीटरचं काम काय आहे? स्मॉल करंट मेजर करणं. काय काम आहे याचं? स्मॉल करंट मेजर करणं. व्हेरी मायन्यूट करंट हा काय करू शकतो? मेजर करू शकतो. हा काय? गॅल्व्हनोमीटर. मग आता गॅल्व्हनोमीटरला कन्वर्ट करायचं कशात? ॲमीटर मध्ये. ठीक आहे. आणि नंतर कशात? व्होल्टमीटर मध्ये. ठीक आहे. परत ॲमीटर झालं की इथं. ठीक आहे. व्होल्टमीटर आहे नाही, अच्छा तेच आहे. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय? व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करणं. ठीक आहे. फर्स्ट ॲमीटर मध्ये जर कन्वर्ट करायचं आहे, ॲमीटरचं काम काय रे? ॲमीटर काय मेजर करतो? काय मेजर करतो? करंट मेजर करतो. काय मेजर करतो? ॲमीटर करंट मेजर करतो. काय मेजर करतो? ठीक आहे. ॲमीटर हा यूज केला जातो कशात? करंट मेजर करण्यासाठी यूज केला जातो. ठीक आहे. करंट मेजर करायचं आहे. आता गॅल्व्हनोमीटर काय करतो? छोटा करंट मेजर करतो, बरोबर. ॲमीटर काय करतो? मोठा करंट मेजर करतो. ठीक आहे. मग गॅल्व्हनोमीटरला आपल्याला जर ॲमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय तर त्याची करंट कॅपॅसिटी काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे ना. ठीक आहे. करंट कॅपॅसिटी वाढवायची तर रेझिस्टन्स काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे. काय झालं पाहिजे? कमी. मग याच्या कंडिशन्स आहेत पहा. काय काय करायला पाहिजे? मॉडिफिकेशन्स काय काय लागणार आहेत त्यात. ठीक आहे. जर तुम्हाला गॅल्व्हनोमीटरला काय कन्वर्ट करायचंय? ॲमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय तर काय करावं लागेल? मॉडिफिकेशन्स काय काय करावे लागतील? काय काय करावं लागेल? इट्स इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड. करंट कॅपॅसिटी काय झाली पाहिजे? इन्क्रीज झाली पाहिजे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय झालं पाहिजे? डिक्रीज. करंट इन्क्रीज करायचा आहे, रेजिस्टन्स डिक्रीज करायचा आहे. इन आयडियल केस ॲमीटर शुड हॅव झिरो रेजिस्टन्स. ॲमीटर कडे काय असलं पाहिजे? झिरो रेजिस्टन्स पाहिजे आयडियल केस मध्ये. बट एक्झिस्ट करणार ना. अँड केअर मस्ट बी टेकन टू प्रोटेक्ट इट फ्रॉम पॉसिबल डॅमेजेस ड्यू टू एक्सेस करंट. एक्सेस करंट, खूप जास्त करंट गेला तर त्यात काय होऊ शकतात? काहीतरी डॅमेज होऊ शकतो ना. तो डॅमेज आपल्याला नाही होऊ द्यायचा, याची काळजी घ्यायची. ठीक आहे. हे क्लिअर आहे? तर याच्यात असं लिहिलं तर चालेल का? जो इथला रेजिस्टन्स असेल, इथला पोटेन्शियल डिफरन्स असेल तो याला इक्वल असेल. आणि हा काय बरं? याला काय म्हणतो आपण? शंट. काय म्हणतो? शंट. शंट हा काय असतो? पॅरलल रेजिस्टन्स असतो जो रेजिस्टन्स कमी करण्यासाठी यूज केला जातो. पॅरलल मध्ये काय होतं? रेजिस्टन्स कमी होतो ना. पॅरलल मध्ये काय होतं? रेजिस्टन्स कमी होतो, सिरीज मध्ये वाढतो. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आता? रेजिस्टन्स डिक्रीज करायचा आहे ना. ॲमीटरला मॉडिफिकेशन्स काय काय करायचे आपल्याला? काय करायचं आहे? रेजिस्टन्स डिक्रीज करायचा आहे. रेजिस्टन्स डिक्रीज करायचा आहे याचा अर्थ एखादा रेजिस्टन्स त्याला काय लावायला लागेल? आपल्याला पॅरलल लावायला लागेल. ठीक आहे. का? कारण पॅरलल मध्ये रेजिस्टन्स काय होतो? कमी. तो पॅरलल रेजिस्टन्स म्हणजेच काय असतो? शंट. म्हणजेच काय यूज केलाय आपण याच्यात? शंट यूज केलाय. काय यूज केलाय? शंट यूज केला. हा काय? एस म्हणजे शंट आहे. पॅरलल मध्ये पोटेन्शियल काय राहतं? सेम. म्हणजे या पॉइंट मधलं आणि या पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे? सेम असणार आहे. याचा अर्थ इथलं पोटेन्शियल इक्वल असेल. मग इथला पोटेन्शियल डिफरन्स काय येईल? आय इंटू इथला रेजिस्टन्स म्हणजे काय? आय जी इंटू जी. बरोबर का? गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स काय? जी आहे. गॅल्व्हनोमीटर मधून करंट जातोय काय? आय जी. इथला करंट काय? आय एस. ठीक आहे. इथून करंट आलाय आय, तो इकडे गेलाय आय जी, आणि याच्यात गेलाय आय एस. ठीक आहे. सॉरी, याच्यात गेलाय आय एस, इथे गेलाय आय एस, इथे गेलाय आय जी. मग इथला पोटेन्शियल डिफरन्स काय येईल? आय जी इंटू जी. आणि इथला पोटेन्शियल डिफरन्स काय आला? आय एस इंटू एस. तुम्हाला शंटची व्हॅल्यू फाइंड करायची. काय फाइंड करायचंय? शंटची व्हॅल्यू फाइंड करायची. तो शंट किती लावावा लागेल हे आपल्याला फाइंड करायचंय. ठीक आहे. मग असं लिहिलं चालेल का? जी. बरोबर होतं ना रे आपलं? ठीक. असं लिहिलं तर चालेल का? जी. आय जी ला काय लिहू शकता? आय मायनस आय एस लिहू शकता, किंवा आय एस ला लिहा. ठीक आहे. इज इक्वल टू काय येईल? एस आय एस. आय एस म्हणजे शंट मधला करंट. तो हे येईल का? हा टोटल करंट काय आहे? यातून आय जी इथे गेला, त्यातला काय राहिलाय? आय एस इथे राहिलाय ना. म्हणजे याचा अर्थ याला असं लिहिलं चालेल का? आय मायनस आय जी. चालेल का लिहिलेलं? चालेल ना. शंट मधला जो करंट आहे त्याला काय लिहिलं चालेल? आय मायनस आय जी. ठीक आहे. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? एस फाइंड करायचं आहे. तर आय जी, जी तसाच राहिला. हे काय होईल? डिव्हिजनला येईल. म्हणजे आय मायनस आय जी इज इक्वल टू काय मिळेल?
इज इक्वल टू काय मिळेल शंट. क्लिअर आहे. शंटची व्हॅल्यू कळाली का? बरोबर आली ना? बरोबर. ठीक आहे. मग यात IG अपॉन I मायनस IG इंटू G हा काय येणार आहे शंट. काय येणार आहे शंट. शंटची व्हॅल्यू ही कशावरून डिसाईड करणार? ती अशी डिसाईड करणार. कळालंय का? याच्या दोन कंडिशन्स आहेत. सपोज I इज इक्वल टू n टाइम्स IG. हा जो I आहे हा काय n टाइम्स IG, तर काय होईल? काय फॉर्म्युला आलाय आपला शंटचा? I मायनस IG अपॉन उलटा ना, अरे हो, IG अपॉन I मायनस IG इंटू G इज इक्वल टू काय तो S. सपोज I जो आहे तो काय n टाइम्स IG आहे. ठीक आहे. मग काय होईल IG अपॉन n टाइम्स IG मायनस IG इंटू G इज इक्वल टू S. यातला IG कॉमन घेतला बाहेर येईल म्हणजे राहील काय? बाहेरून कॅन्सल आउट होईल म्हणजे राहील काय 1 अपॉन n मायनस 1 इज इक्वल टू काय इंटू G इज इक्वल टू काय येणार S. ठीक आहे. n टाइम्स असेल तर ठीक आहे. n टाइम्स म्हणजे जर सपोज 2 टाइम्स असेल 3 टाइम्स असेल ठीक आहे तर हा फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे. जिथं जर सपोज तुम्हाला दिलंय करंट पासिंग थ्रू गॅल्व्हनोमीटर इज 2 टाइम्स दॅट ऑफ करंट टोटल करंटचा 2 टाइम्स केला तर IG येतो. तर डायरेक्ट काय करायचं याच्यात पुट करायचा 2 पुट केला याच्यात डायरेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट कंडिशन काय IG इज इक्वल टू I मायनस IS असंही पुट करू शकता. काय इथं काय लिहिलं फर्स्ट इक्वेशन काय आपला IgG इज इक्वल टू ISS असं आहे ना, बरोबर का? आत्ता आपण काय पुट केलं उलट लिहिलं का बरोबर आहे? असं यायला पाहिजे ते IS इज इक्वल टू I मायनस, करेक्ट का? नाही करेक्ट आहे बरोबर ना? IG इज इक्वल टू I मायनस IS बरोबर आहे. IJच्या जागी काय पुट करायचंय I मायनस IS पुट करा. I मायनस IS G इज इक्वल टू IS इंटू S. काय फाइंड करायचं IS अपॉन I फाइंड करायचं आहे. ठीक आहे. I ने मल्टिप्लाय करा GI मायनस सांगा रे काय करायचं पुढे IG मायनस GIS इज इक्वल टू ISS. पुढे काय फाइंड करायचं तुम्हाला I अपॉन IS फाइंड करायचं आहे. IS इकडे जाईल करेक्ट. काय होईल IgG इज इक्वल टू IS इन ब्रॅकेट हा पॉझिटिव्ह लावणार ना G प्लस S लिहिलं तरी चालणार आहे त्याला. ठीक आहे. IS अपॉन I फाइंड करायचं आहे. ठीक आहे. ही टर्म इकडे आली म्हणजे G अपॉन G प्लस S ही टर्म इकडे आली आणि इकडे काय राहील IS अपॉन I. IS अपॉन I याला तुमची IS अपॉन I चा रेशो. अँड लास्ट कन्सेप्ट म्हणजे काय गॅल्व्हनोमीटर इंटू व्होल्टमीटर. गॅल्व्हनोमीटरला कन्वर्ट करायचं कशात व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. व्होल्टमीटरचं काम काय व्होल्टेज मेजर करणं. काय मेजर करणं व्होल्टेज मेजर करणं. पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी मॉडिफिकेशन्स काय काय करणं गरजेचं आहे. मॉडिफिकेशन्स असल्या पाहिजे व्होल्टेज कॅपॅसिटी काय झाली पाहिजे इन्क्रीज झाली पाहिजे बरोबर ना. काय इन्क्रीज झाली पाहिजे व्होल्टेज कॅपॅसिटी इन्क्रीज झाली पाहिजे. रेजिस्टन्स काय झाला पाहिजे इन्क्रीज झाला पाहिजे. काय इन्क्रीज झाला पाहिजे रेजिस्टन्स इन्क्रीज झाला पाहिजे. आणि काय घ्यायची तुम्हाला काळजी घ्यायची. ठीक आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय झाला पाहिजे डिक्रीज झाला पाहिजे. फर्स्ट केस मध्ये काय होता इन्क्रीज होता. ठीक आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज करायचा आहे रेजिस्टन्स. तर काय केला जातो सिरीज मध्ये लावला का पॅरलल सिरीज मध्ये लावणार. कसा लावणार सिरीज मध्ये लावणार. ठीक आहे. इधर गए डायग्राम बरोबर टाकली का नाही बरोबरच टाकली. ठीक आहे. काय करायचं त्याला सिरीज मध्ये जॉईन करायचं. ठीक आहे. कोणाचा हा जो गॅल्व्हनोमीटर आहे गॅल्व्हनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे त्याला आपण काय केला एक असा रेजिस्टन्स लावला जो कसा आहे सिरीज मध्ये. ठीक आहे. सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स ऍड करून दिला. ठीक आहे. क्लिअर आहे का क्लिअर आहे नक्की क्लिअर आहे. मग
ह्या 2 पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स काय येईल बरं? याचा पोटेन्शियल प्लस याचा पोटेन्शियल. ठीक आहे, या 2 पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स काय येईल? नाही. ठीक आहे, ह्या 2 पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स काय येईल? याचा पोटेन्शियल आणि प्लस याचा पोटेन्शियल. याचा पोटेन्शियल काय येईल? यातून पास होणारा करंट आयच असणार आहे, आय कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, तर आय जी इंटू एक्स आणि प्लस आय जी इंटू जी. ठीक आहे, हे येणार त्यातला पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, एक्स फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे? एक्स. मागच्या केसमध्ये काय फाइंड केला होता? एस शंट फाइंड केला होता. इथे काय फाइंड करायचं आहे तुम्हाला? एक्स फाइंड करायचं आहे. ठीक आहे, आय जी कॉमन येईल आणि तिकडे जाईल. ठीक आहे, इथे आय जी कॉमन आला, ब्रॅकेटमध्ये काय राहिला? एक्स प्लस जी इज इक्वल टू व्ही. आय जी इकडे डिव्हिजनला जाईल, एक्स प्लस जी इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी. हा जी इकडे, इथे कशात आहे? ऍडिशन, तिकडे येणार सबट्रॅक्शन. आय इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस मायनस. ठीक आहे, हा आला एक्स ची व्हॅल्यू. काय आली? एक्स ची व्हॅल्यू. काय आली? एक्स ची व्हॅल्यू. जो एक्स आपल्याला सिरीज मध्ये कनेक्ट करायचा आहे तो सिरीज मधला. आणि याच्यानंतर काय होतं? ॲमीटर आणि व्होल्टमीटर. ॲमीटर आणि व्होल्टमीटर मधलं डिफरन्सिएशन. ॲमीटरचं काम काय? व्होल्टमीटरचं काम काय? ॲमीटर काय मेजर करतो? करंट मेजर करतो. पोटेन्शियल डिफरन्स, सॉरी, व्होल्टमीटर काय करतो? पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. अजून सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये. पुढे कोणाचा लो रेजिस्टन्स असतो? ॲमीटरचा लो रेजिस्टन्स असला पाहिजे. ठीक आहे, याचा व्होल्टमीटरचा हाय रेजिस्टन्स. क्लिअर आहे? क्लिअर आहे नक्की?